तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की पार्थने काव्या, जीवा यांच्या फोनवरचं बोलणं ऐकलेलं असतं आणि पार्थची खात्री पटते की काव्या, जीवा एकमेकांपासून मूव्ह ऑन झालेले आहेत. पार्थच्या डोळ्यात काव्याविषयी प्रेम दिसायला लागतं. काव्या फोन ठेवते आणि घड्याळ बघते. 11:11 झालेले असतात. काव्या आपले डोळे बंद करते, हात जोडते आणि युनिव्हर्सला म्हणते, युनिव्हर्स, पार्थ माझे आहे आणि मी त्यांची आहे. कोणी कोणतंही भाकीत केलं ना, तरी प्रेमापेक्षा कोणतंही भाकीत मोठं ठरू शकत नाही. पार्थ माझ्यापासून कधीच लांब होणार नाही. रम्याचे तर अजिबात होणार नाही. पार्थ लांबून सगळं बघतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तर इथे जीवाने थंडी लागते असा व्लॉग बनवलेला असतो आणि जीवाच्या काळजीने नंदिनीने ब्लँकेट पाठवलेलं असतं. वॉचमन जीवाला ब्लँकेट देतो आणि जीवाला म्हणतो, तुम्हाला थंडी लागते ना, अंगावर टाकून देऊ का, दुसरं पण टाकून देऊ का? जीवा आईस्क्रीम खातो आणि म्हणतो, ए बाळा, मला थंडी वगैरे काही लागत नाहीये, ते सगळं खोटं होतं. वॉचमन म्हणतो, अहो साहेब, कशाला खोटं बोललात तुम्ही, खोटं बोलायचं नसतं. जीवा म्हणतो, जिस झूठ से घर बसते है वो झूठ झूठ नहीं होता. नंदिनी लांबून सगळं बघत असते. ती जीवाच्या काळजीने तिथे आलेली असते. जीवा म्हणतो, प्रेम आणि युद्ध याच्यामध्ये सगळं सामील असतं. माझी नंदिनी आता मला माफ करेलच. नंदिनी म्हणते, नाही, मी इथे आले होते तुमच्या काळजीने, आता मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. नंदिनीने पाहिलेलं असतं की जीवाला काही थंडी लागत नाहीये. तो मस्त थंडीमध्ये आईस्क्रीम खातोय, मस्त एन्जॉय करतोय. त्याला थंडी तर चुकूनही लागत नाहीये. आपल्याला फसवण्यासाठी त्याने हे सगळं केलं होतं. नंदिनी खूप चिडलेली असते. जीवा तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करतो. आता काव्याची बाजू तर पार्थला पटलीये, पण तो हे सगळं कसं स्वीकारतोय, रम्या, वसू यांचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की जीवा व्लॉग बनवतो. तो व्लॉगमध्ये असं सांगतो की त्याला खूप थंडी लागते. त्याच्याकडे थंडीसाठी हीटर नाही, ब्लँकेट नाही, शेकोटी नाही आणि प्रेमाची ऊब देणारी बायकोसुद्धा नाही आहे. थोड्या वेळाने वॉचमन नंदिनीच्या घरी येतो आणि बाबांना सांगतो की खूप थंडी लागते, चादर देता का? नंदिनी तिथे येते. बाबा म्हणतात, नंदिनी, माणुसकीच्या नात्याने ह्याला चादर दे, पण ह्यालाच द्यायची, हा, त्या जीवाला द्यायची नाही. जीवा इथून निघून गेला पाहिजे. नंदिनी रूममध्ये जाते आणि ती ब्लँकेट चादर घेते. ती जीवाचा व्लॉग बघते. जीवाला खूप थंडी लागत असते. नंदिनीला जीवाची काळजी वाटते. ती 2 ब्लँकेट घेऊन खाली येते. नंदिनी वॉचमनला सांगते की एक ब्लँकेट तुम्ही घ्या आणि एक त्यांना द्या. वॉचमन म्हणतो, चालेल, कळलं मला. वॉचमन ब्लँकेट घेऊन जातो. नंदिनीला काही झोप लागत नसते. जीवाची खूप काळजी वाटते. तर इथे पार्थ तो पेनड्राईव्ह काढतो. तो चेक करणार असतो. तेवढ्यात दरवाजा नॉक होतो. पार्थ दरवाजा उघडतो आणि समोर काव्या असते. पार्थला वाटतं की काव्या आपल्याला चिडवायला किंवा काहीतरी बोलायला आली आहे. पार्थ विचारतो, तुम्ही इथे काय करताय? काव्या रडायला लागते. काव्याच्या डोळ्यात पाणी. काव्या इतकी रडते हे बघून पार्थचा जीव वर खाली होतो. पार्थ म्हणतो, काव्या, काय झाले, तुम्ही का रडताय? अहो, कोणी काही बोललंय का? आई बाबांना बोलवू का? त्यांच्याशी बोलता का तुम्ही? काव्या, बोला ना, आतमध्ये या तुम्ही. काव्या म्हणते, नाही, सॉरी, मी चुकून आले होते इथे, मला नव्हतं यायचं. तुम्ही असं समजा की मी इथे आलेच नव्हते. काव्या रडत निघून जाते. पार्थचा जीव वर खाली होत असतो आणि तो धावत मानिनीशी बोलायला जातो. तर इथे रम्या खुश होते आणि धावत वसूकडे येते. वसू म्हणते, हो हो हो, अगं किती आनंद तो. रम्या म्हणते, आई, अगं मी आत्ता त्या काव्याला पार्थबद्दल सांगून आले. गुरुजींना फोन लावला होता आणि गुरुजींचं बोलणं ऐकून ती काव्या, तिचा चेहराच पडला. अगं, त्या काव्याचा कॉन्फिडन्स पूर्ण गेला होता. पार्थला गमावण्याची भीती तिच्या डोळ्यात दिसत होती आणि हे सगळं बघून मला खूप छान वाटलं. पण आई, एका क्षणासाठी मला वाईट पण वाटत होतं, कारण मी ते सगळं भोगलंय ना. वसू म्हणते, हे बघ रम्या, आत्तापर्यंत तू सगळं भोगले, पण यापुढे तू भोगणार नाहीयेस. यापुढे फक्त तुझ्या आयुष्यामध्ये सुख येणार. मी तर वाट बघते तुझ्या आयुष्यात कधी पार्थ येतोय आणि कधी सुख येते त्याची. आता बघ ना, सगळं छान होणार, पण हे कधी होईल ते नाही माहिती. रम्या म्हणते, आई, लवकरच. तुला माहिती आहे का, यांनी डिवॉर्स फाईल करून 3 महिने झालेले आहेत. अजून फक्त 3 महिने, त्यानंतर या दोघांचा ऑफिशियली डिवॉर्स होईल आणि त्यानंतर पार्थ ऑफिशियली माझा होईल. वसू म्हणते, ते तर होणारच आहे ग, पण मला नाही असं वाटत की पार्थ लगेच प्रेमात पडेल. पण जाऊ दे, मी आहे ना, मी मानिनीशी बोलेल, मानिनीला म्हणायला लावेल. रम्या विचारते, काय म्हणायला लावशील? वसू म्हणते, हेच, लग्नानंतर होईलच प्रेम. रम्या म्हणते, आई, आपण इथे हसतोय आणि तिथे ती काव्य रडतीये. अगो, तिचा कॉन्फिडन्स आहे ना असा गळून पडला ना, कॉन्फिडन्सच्या अशा चिंध्याच झाल्या. मस्त ग, एकदम मस्त वाटलं मला.
आता तिला कोणी कितीही समजावलं ना तरी तिचं मन काही थाऱ्यावर राहणार नाही आणि मग ती घर सोडून निघून जाईल. रम्या वसू खुश असतात. तर इथे पार्थ मानिनीला बाजूला घेऊन येतो. पार्थ म्हणतो, आई मगाशी काव्या रूममध्ये आल्या होत्या. मानिनी म्हणते, का, काय झालं? ती आता हे म्हणायला आली आहे का की मला रूममध्ये यायचं आहे? अरे रूममध्ये येत असेल तर तू घेऊन ये ना. मागच्या वेळेस बघ मी तिला रूममध्ये घेऊन आले होते, पण यावेळेस नाही, तू रूममध्ये घेऊन यायचंय. पार्थ म्हणतो, नाही का आई, ऐकून तरी घे. हा तुझा उत्साह आहे ना जरा कमी कर. अगं मगाशी काव्या आल्या होत्या खोलीच्या दारापर्यंत आणि त्या रडत होत्या. त्यांना काहीतरी बोलायचं होतं. तू जा ना, बोल ना त्यांच्याशी. मानिनी म्हणते, रडत होती? रडू देत ना. आणि हे बघ पार्थ, तुला तिने किती रडवले. अरे राग आहे ना तुझा तिच्यावरती, मग रडू दे. बरं झालं देवाने तिला शिक्षा दिली. माझ्या पार्थला रडवलं होतं ना, फिट्टमफाट झाली. पार्थ म्हणतो, आई काय लहान मुलांसारखे बोलतेस तू. अगं जा ना त्यांच्याशी बोल ना. त्या का रडत होत्या ते बघ ना. मानिनी म्हणते, मी नाही बोलणार. मी का बोलायचं? मी जेव्हा रडते तेव्हा कोण येतं माझ्याजवळ? पार्थ म्हणतो, आई मी येतो ना, मी तुझ्याशी बोलतो ना, तुला मनवतो ना. मानिनी म्हणते, हे बघ तू येण्याआधी विक्रम माझ्याकडे येतात. माझे डोळे पुसतात, मला शांत करतात, काय झाले ते विचारतात, मला समजवतात. म्हणजे बायकोसाठी नवराच आला पाहिजे, समजलं? पार्थ म्हणतो, मग बाबांना मी उठवू का? बाबांना सांगतो. तसंही बाबा आणि काव्य यांचं चांगलं पटतं, मी जातो. मानिनी म्हणते, पार्थ कसं कळत नाहीये रे तुला? अरे तू नवरा आहेस ना तिचा, तू जा आणि तो विचार. पार्थ काय जात नसतो. मानिनी म्हणते, तू जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तू जात इथून. मानिनी धक्के मारत पार्थला काव्याकडे पाठवते. तर इथे काव्याला कुणाशी तरी बोलायचं असतं. ती नंदिनीला फोन लावते, पण बाबा तिथे असतात म्हणून नंदिनीशी बोलता येत नाही. काव्या फोन ठेवते आणि जीवाला फोन लावते. काव्या जीवाचा फोन स्पीकरवर टाकते. पार्थ दारात उभा राहून सगळं ऐकत असतो. काव्या रम्या काय बोलली हे जीवाला सगळं सांगते. आणि काव्या पुढे म्हणते, जीवा आत्ता कुठे मी पार्थवरती हक्क गाजवायला लागले होते. मी त्यांना कसं सोडू? मला पार्थ दुसऱ्या कोणासोबतही नकोय, ते माझे आहेत. जीवा म्हणतो, काव्या अगं जरा शांत हो आणि त्या रम्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नको. स्वतःचे प्रयत्न अजिबात सोडायचे नाहीयेस तू. आणि जरा विचार कर ना, रम्या आणि दादा या दोघांना जर एकत्र यायचं असलं असतं ना तर कधीच आले असते. जेव्हा ते दोघं मित्र होते तेव्हा एकत्र आले असते. जेव्हा नंदिनी मंडपामध्ये नव्हती तेव्हा ते एकत्र आले असते. जेव्हा लोक तुझ्यापर्यंत पोहोचले नव्हते तेव्हाही आले असते ना. पण काय झालं? आले का? नाही ना. अगं दादाच्या आयुष्यामध्ये तू आहे आणि तूच राहणार. दादा तुझा आहे. काव्य आपलंच घे ना. आपण दोघं एकमेकांसाठी बनलेलं नाही. आपल्याला आधी वाटत होतं आपलं प्रेम आहे, पण अगं नाही. आपल्या दोघांची नशीबं वेगळी आहेत. आपल्या नशिबामध्ये वेगळी लोक होती. म्हणूनच माझ्या नशिबामध्ये नंदिनी आणि तुझ्या नशिबामध्ये दादा आहे. काव्या म्हणते, पण गुरुजी? जीवा म्हणतो, हे बघ कोणी काहीही बोललं ना तरी त्याचा अर्थ वेगळा असतो. गुरुजींनी आधी काय सांगितलं होतं? बाबांना हार्ट अटॅक येणार. पण त्यांनी सांगितलं म्हणून आपण वेळी सगळ्या टेस्ट केल्या आणि उपचार केले. मोठं संकट छोट्या संकटामध्ये बदललं. आणि गुरुजींनी काय सांगितलं होतं? मला आगीपासून धोका आहे. पण काय झालं? टॅटू गेला, मनावरचं ओझं गेलं. अगं गुरुजी जे जे सांगतात ना त्यातून काहीतरी चांगलं होतं. तुझ्यासाठी नाही का? तू अग्निपरीक्षा देणार. अगं त्यामधून किती चांगली गोष्ट झाली. वाईट सगळं निघून गेलं तुझ्यातलं आणि उरली ती प्युअर काव्या, माझ्या दादाची काव्या. आणि त्याच वेळेला मी तुझा हात धरून दादापर्यंत घेऊन गेलो होतो ना, आठव? आणि 16 डिसेंबर नंतर किती चांगलं झालंय. काव्या म्हणते, हो ना. इतके दिवस मनामध्ये जे होतं ते आपण सगळं बोलून मोकळे झालो आणि आपण मूव्ह ऑन झालोय हे आपण आपल्या पार्टनरला सांगू शकलो. जीवा म्हणतो, काव्या आता आपण दोघे एकत्र नाही, कधीच नसणार आहोत. आपलं आपल्या पार्टनरवरती प्रेम आहे हे आपल्याला सांगायचे. काव्याला जीवाशी बोलून बरं वाटतं आणि पार्थने सगळं ऐकलेलं असतं. त्याचे सगळे गैरसमज दूर होतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.